आंबेडकरी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जन्मजात वारसा लाभला आहे। त्या आंबेडकरी समाजात प्रत्येक स्तरावर नैराश्याचं वातावरण का बरं दिसत आहे? समाजातील साहित्यिक, वक्ते, अभ्यासक, धम्मकार्य करणारे यांच्यात नेहमी एकच चर्चा दिसून येते, समाजात एकी नाही, समाज एक नाही, काय करायचं? नाक्यावर, टपरीवर, लग्नात, मैतावर सुद्धा, एवढंच काय श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात सुद्धा हीच चर्चा, समाज एक नाही, काय करायचं? नेते एक नाहीत, काय करायचं? आता समाज एक नाही असं जर म्हटलं तर विचार करा, क्रांतीस्फूर्ती माता रमाई नगर हत्याकांड घाटकोपर, भोतमांगे हत्याकांड, खर्ड्याचं नितीन आगे हत्याकांड, नांदेडचं अक्षय भालेराव हत्याकांड, नवी मुंबई नेरूळ येथील स्वप्नील सोनावणेचं हत्याकांड, जवखेड्यातील हत्याकांड, काल परवा बघा ना, परभणी आंदोलनातील सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू। यासाठी समाजानं प्रत्येक ठिकाणी एकतेनं आणि निकरानं लढा दिलाच ना। जिथे सामाजिक एकता, सामाजिक एकोपा होताच ना। इतकंच काय, आजच्या घडीला आंबेडकरी समाजाव्यतिरिक्त इतर समाज जे काही संविधानिक हक्क आणि अधिकारांसोबत त्या समाजाला जे काही सुख मिळत आहे, ते सुख केवळ आंबेडकरी समाजानं वेळोवेळी केलेल्या एकजुटीच्या यशस्वी आंदोलनामुळेच मिळतंय ना। उदाहरण द्यायचं झालं तर मंडल आयोगाचं देता येईल। हजारो वर्ष हा समाज शिक्षणापासून वंचित होता, परंतु आज एखाद्या झोपडपट्टीमध्ये सहज चक्कर मारली तर पदवीधरच काय, PhD धारक, वरिष्ठ पदावर काम करणारे अधिकारी अनेक संख्येनं सापडतात। वकील, इंजिनियर, डॉक्टर, प्राध्यापक यांची तर बातच न्यारी। हे शैक्षणिक वैभव म्हणजे आंबेडकरी समाजाचे यश नव्हे का? कोणाच्याही पागोळीला उभं देखील राहण्याची अनुमती नसणारा हा समाज आज स्वाभिमानानं जगत आहे। एवढे असूनही आंबेडकरी कार्यकर्ते का निराशाजनक बोलतात? केवळ राजकीय एकोपा आणि सामाजिक यश म्हणजेच आंबेडकरी समाजाचं सामाजिक यश मानणं हे कितपत योग्य आहे? प्रत्येक समाजात राजकीय गडबाजी आहे, परंतु त्या समाजातील कोणी टपरीवर, प्रवासात किंवा इतरत्र स्वतःच्या समाजातील गडबाजीविषयी चर्चा करताना दिसतो का हो? नाही ना। मग साधं मराठा समाजाचं उदाहरण घ्या ना, घ्यायचं झालं तर महाराष्ट्राच्या स्थापनेपासून हा महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री पद, काही इतर अपवाद वगळता राजकीय सत्ता, सहकारी क्षेत्र, शैक्षणिक संस्था, सहकारी बँका यावर मराठा समाजाची एक हाती सत्ता होती ना, आजही आहे। तरी देखील त्यांना आरक्षणासाठी शांती मोर्चे काढावे लागलेच ना। मनोज जरांगेंना अनेकदा उपोषणास बसावं लागलंच ना, तरी देखील त्यांना आरक्षण मिळत नाहीये। तो समाज अनेक राजकीय गटातटात विभागलेला आहेच। त्या तुलनेत हजारो वर्षांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक गुलामी झुगारून आंबेडकरी समाजानं राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीच्या अवघ्या 68 वर्षांच्या तुलनेत डोळ्यात भरण्याजोगी प्रगती केली आहे। हे समाजाचं द्योतक नव्हे का? राजकीय गडबाजीवर बोलण्याऐवजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं आणि त्यांनी दिलेल्या धम्म आचरणानं केलेल्या प्रगतीचं पुस्तक आंबेडकरी समाजानं जगापुढे मांडायला हवं। आंबेडकरी समाजातील साहित्यिक, वक्ते, धम्मगुरू, चळवळीत काम करणारे कार्यकर्ते समाजाच्या एकतेचं हे पुस्तक जगासमोर दाखवायला का बरं तयार होत नाहीत? प्रत्येक समाजात गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित असा वर्ग असतोच की। कोणताही समाज सर्वसंपन्न नसतो। बहुतेक समाजात राजकीय पक्ष अपयशाची चर्चा 4 भिंतीआड होते, त्यावर उपाय शोधले जातात। त्या तुलनेत बऱ्यापैकी सामाजिक यश प्राप्त केलेल्या आंबेडकरी समाजानं आपलं राजकीय अपयश पचवून आपलं यश जगाला दाखवून जग जिंकायची तयारी बाळगायला हवी, तरच तो खरा आंबेडकरीवादी ठरेल। लक्षात ठेवा, निराश झालेलं सैन्य युद्धात कधीच जिंकत नाही।
आणि हा समतेचा संघर्ष जिंकायचा असेल तर आपण आपलं यश येणाऱ्या पिढीसमोर मांडायला हवं. नैराश्याची शिंपण जागोजागी करणाऱ्यांसाठी मला एकच गोष्ट सांगावीशी वाटते. त्यांच्यासाठी म्हणावं असं वाटतं, कामयाबी उन्हें मिलती है जिनके सपने बड़े होते हैं. कामयाबी उन्हें मिलती है जिनके सपने बड़े होते हैं. कामयाबी उन्हें मिलती है जो हर हाल में मेरे भीम जी की तरह हर जिद पे अड़े रहते हैं. जय भीम, नमो बुद्धाय.